मंडळी कशा आहात? एकदम मस्त ना? मस्त मजेत राहा आणि पोट भरून खात राहा। तर मंडळी मी आज बनवतोय ग्रीन सोया खिमा। तर मंडळी हा पदार्थ सोयाबीनच्या वडीपासून बनवला जातो आणि बाहेर गाड्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। तुम्ही पण कधी खाल्लेला पण असाल। तर हा ग्रीन सोया खिमा एकदम टेस्टला भारी लागतो मंडळी आणि त्याचबरोबर यामध्ये सोयाबीनची वडी वापरत असल्यामुळे एकदम हेल्दी प्रकार आहे। बाहेर गाड्यावरती जो सोया खिमा भेटतो त्यामध्ये बरेच बटर आणि खूप सारं तेल ऍड केलं जातं, त्यामुळे सोया खिमा एकदम अनहेल्दी बनतो। तर मंडळी हाच पदार्थ मी तुम्हाला घरी कसं बनवायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात आधी मंडळी सोयाबीन वडी पाण्यामध्ये भिजवली जाते आणि त्याचा बारीक चुरा केला जातो। त्याचबरोबर एक हिरवं वाटण पण तयार केला जातो, तो कसा बनवायचा तो पण मी सांगणार आहे। आणि त्यानंतर ना फायनली आपला ग्रीन सोया खिमा तयार केला जातो। तर याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मंडळी वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। मंडळी सोया खिमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं सोयावडी अर्ध्या तासाआधी भिजत ठेवले होते। या अर्ध्या तासानंतर न सोयावडी चांगल्या प्रकारे मऊदार असे भिजून रेडी झालेले आहेत। हे मी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, तुम्ही गरम पाण्यामध्ये पण भिजत ठेवू शकता। गरम पाण्यामध्ये सोयावडी लवकर मऊ पडतात आणि त्यामुळे थोडासा वेळ कमी लागतो। आता या पाण्यात भिजलेल्या सोयावडीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्याच्या आधी या सोयावडीमधून जे पाणी आहे अशा प्रकारे जितकं होईल तितकं काढून घ्यायचं आहे। जेवढ्या सोयावडी तुमच्या मुठीमध्ये बसतात तेवढ्या सोयावडी घ्यायच्या आणि ते अशा प्रकारे सोयावडीला पिळून घ्यायचं, म्हणजे त्यामधलं पाणी बाहेर येईल। हे बघा मंडळी, अशा प्रकारे सगळ्या सोयावडीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे सोयावडी आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत। हे बघा मंडळी, अशा प्रकारे सोयावडी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि मिक्सरमधून वाटत असताना कुठल्याही प्रकारचं यामध्ये पाणी वगैरे आपण टाकलेलं नाही आहे, त्यामुळे सोयाचा चुरा एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मंडळी आता सोया खिमासाठी हिरवा वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, आता यामध्ये थोडासा पुदिना, थोडासा कोथिंबीर, 1 चमचा जिरा। आता हे सगळं मिक्सरला लावायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर मंडळी अशा प्रकारे हा आपला हिरवा वाटण रेडी झाला आहे। याच्या आधी आपण सोयावडी पण बारीक करून घेतलेली आहे। तर मंडळी आपण आता फायनली हिरवा सोया खिमा तयार करायला स्टार्ट करूया। आता मी इथं एक पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। पॅन चांगला गरम झाला की आता त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो। मंडळी बाहेर जेव्हा गाड्यावरती सोया खिमा बनवला जातो त्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर हे जास्त टाकलं जातं, त्यामुळे तुम्हाला गाड्यावरचा सोया खिमा जास्त जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकू शकता। आता तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतलाय। जिऱ्याला चांगला तडकू द्यायचा आहे। जिरा चांगला तडकला की आता त्यामध्ये थोडेसे कढीपत्ते टाकून घ्यायचे आहेत। कढीपत्त्याला पण चांगला तडकू द्यायचा आहे। आता यामध्ये थोडासा कसुरी मेथी टाकून घ्यायचं आहे। कसुरी मेथी टाकत असताना दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये घासून टाकायचं आहे, म्हणजे कसुरी मेथीचा वास चांगला येतो। आता हे सगळं 15-20 सेकंदासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2.5 ते 3 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून झाला की कांद्याला पण चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। कांदा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलाय। कांदा आता चांगला मऊ पडलेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतो। टोमॅटोला पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतो कांद्याबरोबर, त्यामुळे कांदा पण चांगला परतला जाईल आणि टोमॅटो सुद्धा चांगला परतला जाईल। हे बघा मंडळी, टोमॅटोला पण चांगल्या प्रकारे 3 ते 4 मिनिट इथं परतून घेतलेलं आहे। त्याचबरोबर कांदा पण अजून चांगला परतला गेलेला आहे। आता मी यामध्ये हिरवा वाटण टाकून घेतो आणि हिरव्या वाटणाला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतो। हे बघा मंडळी, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। हिरव्या वाटणाला पण चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। आता मसाल्यामधून तेल सुटायला चालू झालेले आहे। आता गॅस थोडंसं बारीक करून घेऊया आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद पावडर,
1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धना पावडर। आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊया, म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत। पाणी टाकून झाल्यानंतर पाण्याबरोबर हा मसाला सगळा मिक्स करून घेऊया आणि गॅस जो आहे मीडियम वरती ठेवून मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया। हे बघा मंडळी, 2 मिनिट झालेले आहेत। मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतोय। मसाल्यामध्ये आता तेल सुटायला चालू झालेले आहे। तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला की आता यामध्ये सोयाचा चुरा टाकून घ्यायचा आहे, जो आपण आधी बारीक करून घेतला होता। आता हे सगळं मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, हा सोया थोडा जास्तच कोरडा झाला आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतो। पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो, म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे सगळीकडे लागतो आणि मसाला मिक्स पण होतो। हे बघा मंडळी, मसाला आणि सोया चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे। मगाशी जरा जास्तच कोरडं झालं होतं, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी वापरल्यामुळे मसाला आणि सोया मिक्स व्हायला थोडंसं सोपं गेलं। मंडळी, आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे। दही टाकायच्या आधी दही चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतोय। मीठ टाकताना मंडळी तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। दही, वाटाणा आणि मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अंदाजे 1 वाटी टाकून घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला जसं ग्रेव्ही लागते त्याप्रमाणे थोडंसं पाणी कमी जास्त करून घेऊ शकता। आणि आता एक 10 मिनिट किंवा 8 मिनिट मीडियम गॅसवरती हा किमा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून चमच्याने थोडंसं हलवत राहा, कारण पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर न खाली करपण्याची शक्यता असते। तर मंडळी, आता सगळ्यात शेवटी जेवढं बटर तुम्हाला पाहिजे आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि त्याचबरोबर वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने आपला हिरवा सोया किमा रेडी झालेला आहे। तर मंडळी, हा हिरवा सोया किमा तुम्ही पावाबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर एन्जॉय करू शकता। नॉर्मली बाहेर गाड्यावरती तुम्हाला पावाबरोबर दिला जातो आणि हे तुम्ही जर घरी केलात तर घरी कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। मग काय मंडळी, संपूर्ण व्हिडिओ बघितलात ना? कशी वाटली रेसिपी? एकदम मस्त झालेली आहे। आपण यामध्ये हिरवा वाटण टाकल्यामुळे हिरवा गरगरीत आणि त्याचबरोबर टेस्टला एकदम भारी झालेली आहे। तर मंडळी, तुम्ही पण तुमच्या घरी ग्रीन सोया खिमा नक्की ट्राय करा। हा एकदम हेल्दी आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे, तुम्ही आता बघितलेली असाल। आणि हो मंडळी, त्याचबरोबर तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। मंडळी, रेसिपी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर इतरांच्या बरोबर ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।